शिर्डीत म्हणतात मी जर मुंबईत गेलो ना तर ही शिवसेना शिर्डीत ती फक्त मुंबईत आहे. शिर्डीत त्याला विकीच आहे ना बापूने सहकारी म्हणतो बापूला माहिती कोण बरोबर शिर्डीत आलं विकीच आहे ना. सगळे जमलेले युवक व ज्येष्ठ यांना प्रथम मी साहेबांच्या वतीनं जय आभार मानतो. आजची मीटिंग ही फक्त साहेबांची बोलवलेली आपण फक्त नावासाठी आलेले. ही जी विलक्षण मी साहेबांची आतापर्यंत 4 विलक्षण बघितलेली आता हे 5व आहे. साहेब सांगतील तेच होणार आहे. साहेब सांगतील तेच नगराध्यक्ष होणार आहे. साहेब ते नगरसेवक सांगतील ते मी सांगतो आजच साहेबांच्या क्षेत्रात यादी बी असणार आहे जे डिक्लेअर झालेले असणार. आपल्याला विरोधातून राहिली दादा तर मागच बोलून गेले माझ्या क्षेत्र यादी डिक्लेअर केली जाते. नावाला आपण प्रमाणे विलक्षण घेणार आहे. विलक्षणची गरज नाही. आता दारू भाऊ सांगितलं इतके वेळ बिनविरोध झालं पाहिजे साहेब. आणि जर पुढाकार घेतला ना तर अजून बी होऊ शकतं. राजू बापूला यांनी जर इंटरेस्ट घेतला हे 2-3 जणांना गावाकडे चर्चा केली काय त्यांची अपेक्षा जास्त नाही पाहिजे. तुम्हाला माहिती असं 2-2 जागा मागतील थांबून घेतली. आता तुम्ही जी मागणी केली तुम्ही जे बोलता ना थांबून घ्या थोडं. साहेब शिवसेना जास्त जागा लागेल आमचा विचार करते की असं नका समजतो 1-2-2-3-3 मेरे जाणार रवी होऊन राष्ट्र जास्त नाही. शिवसेनेचं मी भरपूर शिकले आमच्याकडं तिथे बरेच जण बसले तुम्हाला नाव नाही घेत. आमच्याकडे त्यांची मागणी शिवसेनेचा साहेब आम्हाला शिवसेनेला जास्तीत जास्त जागा द्या. आज शिंदे साहेबांनी सांगितलं नगर जिल्ह्यात महाआघाडीच होणार. महाआघाडीचं नेतृत्व नामदार साहेब करणार. साहेब ते सांगत तेच होणार. नगर जिल्ह्याची जबाबदारी साहेबांवर दिली आहे. ते 2.5 वर्ष नगर जिल्ह्याची जबाबदारी साहेबांवर आहे. साहेब जे करते तेच होणार आहे. त्या सगळ्यांनी आभार मानावे. युवकांना माझी विनंती युवकांची इच्छा पूर्ण जास्तीत जास्त करण्याचे दादा म्हणलेले युवकांना आपण जास्तीत जास्त संधी देऊ. सगळ्यांनी ते आभार मानतो पुन्हा एकदा. जय हिंद जय महाराष्ट्र.